राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यात आलं। सामाजिक समतेचे प्रणेते, लोकहितासाठी आपलं सर्वस्व वाहणाऱ्या या लोकराजाला विविध मान्यवरांनी स्मरण करत शाहू महाराजांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केलाय। सामाजिक समतेचे पूजक आणि शिक्षणाचा प्रसार करणारा राजा आणि रयतेसाठी स्वतःचे झोळे रिकामी करणारा खरा लोकराजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय। आज त्यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी अभिवादन करत त्यांना कृतज्ञतेने स्मरण केलं। यावेळी बोलताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर बोलत होते। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या 101व्या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात। आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी येत असतात। देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार 125 वर्षापूर्वी देणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीचा राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श, सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकते अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हा सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे। याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज हे रयतेसाठी स्वतःला झिजवणारे राजे होते, म्हणूनच आपण आजही त्यांची पालखी अभिमानाने वाहतो असे गौरवोद्गार काढले। लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आज 151वी जयंती फार मोठ्या उत्साहाने आपण साजरी केली आणि आत्ताच पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा कसा असावा, रयतेसाठी स्वतः झोकून देऊन स्वतःची तिजोरी रिकामी करणारा, समतेचा एक विचार जगाला देणारा अशा राजाची जयंती आहे। आपण अनेक राजराजवाडे या देशात झाले, परंतु दोनच राजांच्या पालख्या आम्ही का वाहतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज, की ज्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये रयतेसाठी काम केलं, जनतेसाठी काम केलं, स्वतःचा खजिना रिकामा केला आणि आपल्या स्वराज्यामध्ये असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी संपूर्ण देशामध्ये समतेचं राज्य निर्माण करण्याचा आणि त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला। म्हणून ही दोन्ही राजे आम्हाला फारच लोकप्रिय आहेत, अभिमानास्पद आहेत आणि आमच्या सातत्याने त्यांच्यामध्ये भावना या उच्च प्रतीच्या आहेत। यावेळी खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के, आयुक्त मंजुलक्ष्मी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात वसंतराव मुळीक यांनी वाघनक्यांच्या आगमनासह जन्मस्थळ विकासाच्या विविध मुद्द्यांचा उल्लेख केला। विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करत घोषणा देत शाहू महाराजांना अभिवादन केलं।